नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भरमसाठ वीज दरवाढी विरोधात बेळगावमधील विविध संघटनांनी सोमवारी नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करीत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वीज दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले तर आहेच, पण उद्योग व्यापार क्षेत्रालाही मोठा दणका बसला आहे. त्यामुळे विविध संघटनांनी या दरवाढीला कडाडून विरोध दर्शवून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली असून उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रकाश यांची भेट घेतली. 50 ते 60% दरवाढ केल्याने बिल भरणे अशक्य झाले आहे. याचा परिणाम आता इतर वस्तू व सेवांवर होणार असल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेस्कॉमने ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. गृहलक्ष्मी योजना अंमलबजावणी संदर्भात उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सोमवारी बेंगलोरच्या विधानसभेत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सचिव मंजुळा, ई-गव्हर्नन्स सचिव पोन्नुराज, विधान परिषद सदस्य चेन्नराज हट्टीहोळी, केपीसीसी आयटी विभाग अध्यक्ष रघुनंदन रामन्ना, उपमुख्यमंत्र्यांचे आप्त सचिव डॉक्टर राजेंद्र प्रसाद आदी उपस्थित होते. शहरात मागील 5 ते 6 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सीएनजी कुठे मिळेल यासाठी सीएनजी पंपावर येऊन वाहन चालक चौकशी करत आहेत. परंतु शहरात केवळ एकाच पंपावर सीएनजी उपलब्ध असल्याने तब्बल 1.5 ते 2 तास रांग लावून वाहनांमध्ये सीएनजी भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. न्यायालयात अनेक किरकोळ प्रकरणे पडून आहेत. चेक बाउन्स, बँक वसुली, मोटार अपघात, विच्छेदन, सिव्हिल व क्रिमिनल असे अनेक गुन्हे प्रलंबित असून पक्षकारांचा वेळ व पैसा वाचावा, शिवाय स्थानिक पातळीवरच न्याय निवाडा व्हावा यासाठी आजपासून 8 जुलै अखेर चिकोडी येथे असलेल्या 5ही न्यायालयामध्ये लोक अदालतीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश S.L. चव्हाण यांनी दिली. आज चिकोडी येथे 7व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिक्कोणी आणि निप्पाणी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे पुढील 30 महिन्यासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. चिकोडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत आरक्षण जाहीर करण्यात आले. चिकोडी तालुक्यातील 36 पैकी 10 ग्रामपंचायतीवर अध्यक्षपदासाठी सामान्य तर सामान्य महिला 9, तर निपाणी तालुक्यात 27 ग्रामपंचायतीपैकी 60 ठिकाणी सामान्य तर 60 ठिकाणी सामान्य महिला आरक्षण असणार आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय व केंद्र सरकारच्या क्रीडा विभागातर्फे रविवारी विश्वशांतीसाठी शहरातून जागृती फेरी काढण्यात आली. उपमहापौर रेश्मा पाटील यांनी या फेरीचा शुभारंभ केला. चन्नमार चौकातून रॅलीला सुरुवात झाली आणि सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये फेरीची सांगता झाली. या फेरीमध्ये संगोळी रायण्णा पदवीपूर्व, महावीर मिर्जी जैन इंजिनिअरिंग, केएलई इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ब्रह्मकुमारीच्या मीनाक्षी, विद्या, रूपा, अनुराधा, श्रीकांत, संजय व राजू गोटाटकी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरू केल्याने आज बस स्थानक व बसमध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळाली. सरकारच्या या योजनेला सरकारनेही चांगला प्रतिसाद दिला आहे. बेळगाव विभागात एकूण प्रवाशांपैकी निम्म्याहून अधिक महिला प्रवासी आहेत. दरम्यान सर्व सार्वजनिक बसमधून ही सेवा उपलब्ध असल्याने स्थानिक आणि लांब पल्ल्याचा प्रवास देखील महिलांना करता येणार आहे. त्यामुळे स्वतःजवळ पैसे असण्याची चिंता देखील दूर झाली आहे. महिलांना प्रवासादरम्यान गुलाबी रंगाचे 0 तिकीट दिले जात आहे. त्यामुळे एकूण किती महिलांनी प्रवास केला याची देखील परिवहनला नोंद मिळणार आहे. मान्सूनला प्रारंभ होत असल्याने पेरणी कामांना वेग आला आहे. दरम्यान बी बियाणे, खते आणि कीटकनाशकांची मागणी वाढणार आहे.
अशा वेळी बी बियाणे आणि खते अधिक दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी खात्याची नजर राहणार आहे. दरम्यान विक्रीत गैरप्रकार घडल्यास परवाना रद्द केला जाणार आहे, अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे. आरोग्य खाते आणि महिला व बालकल्याण खात्याने समीक्षा सर्वेक्षणाची संयुक्तपणे मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत जन्म, मृत्यू, गर्भवती महिला आणि लहान बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. शिवाय सर्व नोंदी ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर घेतल्या जात आहेत. महिन्याभरात हे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका घरोघरी भेट देऊन माहिती घेत आहेत. पावसाने ओढ दिल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे मात्र दररोज जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत शहरवासियांमधून आता तीव्र संतप्त प्रक्रिया उमटू लागल्या आहेत. सदाशिवनगर, रेलनगर परिसरात जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. L&T कंपनीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार धीरज देशमुख यांनी आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी लोकसभा सदस्य BS राघवेंद्र, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व इतर उपस्थित होते. कृष्णधवल चित्रपटाच्या जमान्यापासून अगदी 80च्या दशकापर्यंत मराठी, हिंदी, गुजराती भाषेतील चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री पद्मश्री सुलोचना लाटकर यांची जन्मभूमी कर्नाटक तर कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी भारत सरकारकडे सुलोचना लाटकर यांना मरणोत्तर फाळके पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी करावी, असे निवेदन निप्पाणी नगरपालिकेचे माजी सभापती प्राध्यापक राजन चिक्कोडे यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे. कर्नाटक पोलीस प्रशासनातर्फे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने मोबाईल वापर, सायबर गुन्हेगारी, आरोग्याची काळजी आदी विषयावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आज सोमवारी दुपारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील श्रीनगर गार्डन नजीकच्या लवडेल सेंट्रल स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे शहर पोलीस उपायुक्त शेखर HT उपस्थित होते. एकीकडे राज्य सरकार 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करत असताना दुसरीकडे वाढीव वीज दराचा बोजा सर्वसामान्यांवर लादला जात आहे. 50 ते 60% वीज बिलामध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जोवर ही दरवाढ मागे घेतली जाणार नाही तोवर वीज बिल भरणार नाही, असा पवित्रा ऑल इंडियन ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिस मिशन तर्फे घेण्यात आला. सोमवारी नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत नागरिकांनी आपला विरोध दर्शवला. हेस्कॉमकडून वीज दरवाढ करण्यात आल्याने वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. विद्युत बिल भरमसाठ आल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हेस्कॉमकडून ही दरवाढ करण्यात आली असून ती मागे घ्यावी अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने सोमवारी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आली. जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने आज कार्यकारिणी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राज्याचे सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रातील प्रतिनिधींचाही समावेश होता. भारत सरकारच्या जनगणनेत अन्य असा उल्लेख करण्यात आला आहे. याचा यावेळी निषेध करण्यात आला. बेड जंगमांना SSC अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती जागतिक लिंगायत महासभा बेळगावचे प्रमुख बसवराज रोट्टी यांनी दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.